चंदगड नगरपंचायत निवडणुकांसाठी आता दोनही राष्ट्रवादी मात्र एकत्र आल्यात। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करत गडहिंग्लज येथे पत्रकार परिषद घेत राजश्री शाहू विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। एकीकडे राज्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे एकत्र निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरात पडलेलं हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल। शिवाय चंदगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका होणार असल्याची जाहीर करण्यात आलं। बघूया मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले। चंदगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्यातील नेते आहेत। त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा सिद्धिगड आपल्याला कुणी बोलायला तयार नाही। कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे, म्हणून त्यांनी आपल्या सृष्टींची परवानगी काढून गेल्या वर्षी बाबासाहेब कुटुंबाच्या कन्या ज्या आता पवारच्या गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आहे। मी त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मला फोन आला तेव्हा माझी आणि नंदाताईची बोलणी होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाही। तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता, तसं आता ती दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीने माझ्या भावना त्यांना मी कळवतो। माझ्या मतदारसंघामध्ये कागलमध्ये भारतीय जनता पक्ष नेत्यांच्यावर चर्चा सुरू आहे। गडहिंग्लजमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्ष आमची विसर झालेली आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला सगळीकडे झाला। या ठिकाणी आपापली स्वबळावर लढणार आहे। आणि चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात, परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही। आम्ही स्वतंत्र आघाडी तिथे करतील असं समन्वय समिती सुद्धा ठरलं। पण कागलमध्ये पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि तुम्ही एकत्र नाही, कागलमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा फार मोठा पक्ष आहे आणि तिथे भारतीय जनता पक्ष आमची पक्ष चालू आहे। जिंकणे हा एकमेव निकष ठेवून ही युती झालेली। काय होतंय की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाही, तर त्यांनी काय करायचं? त्यांना आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे। ओके, मग अशाच प्रकारे समन्वय समितीची बैठक होते, त्यामध्ये देखील हा फॉर्म्युला अशा चर्चा आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ आहे तिथं त्यांनी होणार नाही। आता मुख्यमंत्री मोदी स्वतःच बोलले ना की पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वेगवेगळे लढले, कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार, यामुळे ही रणनीती आमची आहे। ओके, राज्यात पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी अधिकृत एकत्र आले साहेब। अधिकृत आले, आघाडी झाली, आघाडी झाली। पवारांच्या पक्षाची हातमिळवणी करणं हे भाजपला घडवणारं वाटत नाही का? आता आधी शिवाजीराव पाटलांची त्यांची बोलणी झालीच होती ना। भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार आहेत त्यांचे त्याचे पब्लिक फायदा झाली। पण तानाजी सावंतांसारख्यांनी नेत्यांनी टीका केलेली होती वेगळ्या शब्दामध्ये, खालच्या स्तरावर जाऊन दोन्ही राष्ट्रवादी एक रणनीती ठरलेली आहे। म्हणजे महाविकास आघाडीला कसाही प्रकारचा फायदा होणार नाही या पद्धतीची रणनीती आपण आखलेली आहे। महाविकास आघाडीचा पारडा आता आघाडी झाली ना। त्यासोबत पाच पवारचा विषय जो आहे त्यानंतर हा कमी व्यवहार देखील झाला, परंतु यामुळे थोडीशी पक्षाची बदनामी जी आहे ती एक लक्षात आलं असेल ज्यावेळेला ही घटना घडली आणि 4 वेळा आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चारही ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हे मला प्रकरण माहिती नव्हतं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या कामामध्ये आणि विकास कामामध्ये मी असतो आणि आपण बघितलं असाल की यानंतर दादा हा किती सच्चा आहे हे जनतेने ओळखले, तर दादाला माहिती नव्हतं, शत्रूने सुद्धा आणि शंका उपस्थित केली नाही। आणि मग ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं आपल्या मुलाला सुद्धा आपण व्यवस्थितपणाने अशा गोष्टी समजावून सांगण्याचं काम भविष्यात करतील, परंतु दादांचा आपण या प्रकरणामध्ये लोकांना पटलेला आहे की दादाचा अजिबात या काही संबंध नाही।
काही राजकारणी तुमच्या पक्षाला दलालांचा पक्ष असं संबोधतात. काही ठिकाणी महायुतीमध्ये मनभेद दिसत आहेत. यावर आजच्या समन्वय समितीमध्ये चर्चा होती आहे. आता बाकीच्या पक्षाबद्दल कसं बोलायचं, नाव घेऊन बोलला तर मी त्याला बोलेल. तुमच्या पक्षाला म्हणतायत, शिवसेना म्हणताय, रायगडमध्ये शिवसेना म्हणताय, दलालांचा पक्ष आहे. कुठली शिवसेना? शिवसेना एकमेवच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरा पक्ष आहे. विरोधी पक्ष आहे ना, विरोधी पक्ष बोलणारच ना. नाही सत्ता पक्ष म्हणताय सर. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे म्हणताय. आता त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन माहिती घ्या ते काय आहे ते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतेज पाटलांची काही चर्चा होऊ शकते. अजिबात महाडिकांशी चर्चा होणार नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर आणि शिंदे गटावर चर्चा होईल. घाटगेंसोबत नाही का? समन्वय समितीची बैठक आज होते, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील असणार आहे. त्या बैठकीत काय चर्चा आहे? काय नाही, आता समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आता तिन्ही पक्षाची जास्तीत जास्त नगरपंचायती आणि नगरपालिका निवडून येतील, तर महानगरपालिका जिल्हा परिषद निवडून येतील याचाच विचार होईल. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई.